नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर बाहेर हा मस्त असा पाऊस पडत आहे. तर घर बसल्या आज आपण मी तुम्हाला मस्त असं क्राफ्टचे एक आयडिया सांगणार आहे की हे छत्री कशा बनवायच्या. ज्या तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच ही बनवू शकता. एकदम अट्रॅक्टिव्ह आणि प्रत्येकाला आवडेल अशीच ही छत्री आज आपण बनवायची आहे. चला तर मग त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य, एकदम इझिली साहित्य लागतं. याच्यामध्ये खूप जास्त काही वेगळं पण आपण याच्यामध्ये अजिबात करणार नाही आहे. तर एकदम घरामध्ये जे साहित्य असेल अवेलेबल तर त्याच्यातच आपण ही मस्त अशी युनिक छत्री बनवायची आहे, जी तुमच्या घरी जर लहान मुलं असतील शाळेला जाणारे तर त्यांना नक्कीच ही छत्री आवडेल. चला तर मग त्यासाठी साहित्य मी काय काय घेतले बघा. तर इथं गोटी कागदचा एक बंच आहे, त्याच्यामध्ये कलरचे म्हणजे वेगवेगळ्या कलरचे गोटी कागद आहेत. त्यानंतर इथं मी स्केच पेन्स घेतलेले आहेत. त्यानंतर फेविकॉल कात्री लागेल. त्यानंतर इयरस्टिक घेतलेले आहेत. आणि फक्त इतक्याच साहित्यामध्ये आपल्याला मस्त अशी ही छानशी एकदम टुमदार अशी ही छत्री बनवायची आहे. तर इथं आपल्याला जे कलरचे गोटी कागद मिळतात ते पण आपल्याला एखाद्या स्टेशनरीमध्ये इझिली मिळतात. तर तो जो बंच आणायचा आहे आपण आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे कलरचे गोटी कागद आहेत. तर त्याचाच आपल्याला इथं मस्तच उपयोग होणार आहे आणि अशी सुंदरशी छत्री आपण बनवणार आहोत. बनवायला सुद्धा एकदम सोपी आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं एक गोटी कागद घेतलेला आहे आणि त्याची या पद्धतीने घडी घातलेली आहे. व्हिडिओमध्ये बघू शकताय की आपण कशा पद्धतीने घडी घालत आहोत. तर ही जर घडी तुम्ही व्यवस्थित घातली तर पुढची सुद्धा प्रोसेस पूर्णपणे व्यवस्थित होणार आहे. तर तुम्ही बघू शकताय की आपण कशा पद्धतीने ह्या घड्या घालून घेतलेल्या आहेत. तर खूप जास्त वेळ जातो असं अजिबात होत नाही. तुम्ही एकाच वेळी 5-6 छत्र्या कमी वेळेत खूप जास्त बनवू शकता. आणि हे कलरचे गोटी कागद घेतल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला इथं छत्र्या बनवता येतात. तुम्ही साध्या पेपरच्या सुद्धा इथं छत्र्या बनवू शकता, पण ती थोडीशी पातळ होईल. तर त्यापेक्षा हेच बरं आहे की तुम्ही गोटी कागद आणला तर ते एकदम मस्त आणि थोडंसं टिकाऊ होऊ शकतं, म्हणजे एकदम जाडसर जरा, कारण पेपर हा खूप हलका असल्यामुळं त्याचं बनवण्यापेक्षा हिची छत्री अशी व्यवस्थित दिसेल सुद्धा. तर इथंपर्यंत आपण या घड्या कशा घातल्या ते तुम्ही बघितलं असाल. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर इथं मी थोडासा अर्धवर्तुळाचा काढून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने आपण ते काढणार आहोत. तुम्ही इथं पेन्सिलचा सुद्धा वापर करू शकता. तर मी पेनाच्या साह्याने इथे बघू शकता. इथं असं मी त्याला एक आकार देऊन घेतलेला आहे आणि तिथून आपल्याला हा कात्रीनं कट करून घ्यायचा आहे. तर थोडासा असा कर्वमध्ये आपल्याला हे कट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर आपण आता हे ओपन करायचं आहे, म्हणजे कळेल की आपल्याला आपला हा आकार कसा झालेला आहे. आणि तुम्ही ते ओपन केल्यानंतर बघू शकताय कसलं सुंदर हे झालेलं आहे. आणि त्यानंतर जे आपण कटिंग केलेलं आहे त्याला जी आपण डिझाईन दिलेली आहे किंवा तुम्ही त्या शिरा बघू शकताय, तर त्याला आपण आणखीन थोडेसे ते उठावदार दिसण्यासाठी मी ही पद्धत वापरत आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, तुम्ही सुद्धा असं करू शकता. आणि या पद्धतीने आता आपला हा छत्रीचा वरचा भाग तर तयार झालेला आहे. तर त्याच्यावर आता आपण डेकोरेट करायचं आहे. तर तुम्ही कोणताही स्केच पेन वापरू शकता जो लालच्या थोडासा ऑपोजिट दिसेल, म्हणजे लालमध्ये उठून दिसेल असा स्केच पेनचा वापर करून तुम्ही कोणतीही डिझाईन त्याच्यावर काढू शकता. मी इथं स्टार काढत आहे. तुम्ही इथं दिलचा आकार शेप देऊ शकता किंवा फुलं काढू शकता तुम्हाला हव्यात, किंवा ही प्लेन तुम्ही लाल छत्रीसुद्धा ठेवू शकता. तर मी थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी इथं मी हे स्टार्स काढत आहे. एक ब्ल्यू कलरचा स्केच पेन घेतलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असं हे दिसत आहे. तर इथं मी एक छत्री तयार सुद्धा केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्यावर मी फक्त गोल 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 काढलेले आहे वेगवेगळ्या स्केच पेनचा वापर करून. तर तिथंपर्यंतली तर आपली प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर मी इथं पेपरचा एक तुकडा स्क्वेअरमध्ये घेतलेला आहे आणि तो असं रोल केलेला आहे आणि तो आपल्याला अर्धा कट करून घ्यायचा आहे, कारण आपली छत्री छोटीशी आहे. त्याच्या मानानं आपल्याला त्याचा जो दांडा असतो किंवा जी दांडी आहे ती सुद्धा बनवायची आहे. तर त्यासाठी तुम्ही बघू शकताय मी ते पेपरच्या साह्याने रोल करून ते व्यवस्थित चिकटून घेतलेलं आहे शेवट. आणि त्यानंतर
जी आपली ही दांडी तयार झालेली आहे त्याच्यावरती मी स्केच पेननं थोडंसं रंगवून पण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर एका टोकाला आपल्याला कात्रीच्या साहाय्याने एकदम बारीक बारीक कट करून या पद्धतीनं करून घ्यायचं, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि हे झाल्यानंतर त्याच्यावरती आपण फेविकॉल लावलेला आहे. आणि इथं सुद्धा छत्रीला सुद्धा मधोमध आपण लावलेलं आहे आतल्या साईडला. त्यानंतर हे थोडंसं आपल्याला दाबून घ्यायचं आहे, ते व्यवस्थित चिकटलं जाईल. आणि त्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची. तर इथंपर्यंत व्यवस्थित तुम्हाला आता कळालं असेलच. तर आता हे छान झालेलं आहे. लाईक 2 ते 3 मिनटं आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस करायला घेऊया. तोपर्यंत हे सुकून जाईल, व्यवस्थित होईल सेट. तर या पद्धतीनं झालेलं आहे. आणि त्यानंतर मी त्या छत्रीच्या बरोबर मध्ये वरच्या साईडला एक मणी लावलेला आहे, फेविकॉलच्या साह्याने लावलेला आहे. आणि या पद्धतीने मी अशा प्रकारच्या भरपूर छत्र्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि याच पद्धतीने आपली छत्री आता तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर दिसत आहे छत्री. इथं सुद्धा तुम्ही बघू शकता, हिला मी थोडीशी वेगळी डिझाईन केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या डिझाईन्स बनवू शकता, आवडीची स्केच पेन वापरू शकता आणि या छत्रीला आणखीन अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. चला तर मग या पावसाळ्यात या छत्र्यांचा नक्कीच वापर आपल्याला उपयोग होईलच. चला तर मग आपलं आजची ही जी मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला तो नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल आणि तुम्हाला आवडला असेल अशीच मी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.